हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट लेक्चरला टाइप्स ऑफ रेजिस्टर्स बघितले. टाइप्स ऑफ रेजिस्टरमध्ये फिक्स रेजिस्टर आणि व्हेरिएबल रेजिस्टर त्याचे टाइप्स बघितले आपण. फिक्स रेजिस्टर म्हणजे आपण त्याची व्हॅल्यू चेंज नाही करू शकत आणि व्हेरिएबल रेजिस्टरमध्ये आपण त्याची व्हॅल्यू चेंज करू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर आपण रेजिस्टरची कलर कोडिंग बघितली. त्यामध्ये 3 बँड, 4 बँड, 5 बँड आणि 6 बँड रेजिस्टर्स कलर कोडिंग बघितली. कलर कोडिंगवरून आपण रेजिस्टरची व्हॅल्यू फाइंड आउट केली. त्यानंतर व्हॅल्यूजवरून आपण रेजिस्टरचे कलर कोड्स फाइंड आउट केले. ओके, आता आपलं जे युनिट चालू आहे त्यामध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट्स आहे. आपण पॅसिव्ह कंपोनंट्सचा स्टडी करतोय, म्हणजे रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. आपला रेजिस्टरचा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. आपण पुढचा टॉपिक चालू करतोय कॅपॅसिटर. ओके, आता बोर्डवर तुम्हाला दिसत असेल कॅपॅसिटरचं डेफिनेशन काय आहे. तर आपण काय म्हणू शकतो, द कंपोनंट हॅव्हिंग द ॲबिलिटी ऑफ स्टोरिंग इलेक्ट्रिकल एनर्जी अँड दिस ॲबिलिटी ऑफ स्टोरिंग अ चार्ज इज नोन ॲज कॅपॅसिटन्स. बरोबर आहे. दिस कंपोनंट हॅव्हिंग अ ॲबिलिटी ऑफ स्टोरिंग इलेक्ट्रिकल एनर्जी, ज्या कंपोनंटमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करून ठेवण्याची कॅपॅसिटी आहे किंवा तो स्वतःकडे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करून ठेवतो, त्याला आपण कॅपॅसिटर म्हणतो. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅपॅसिटन्स म्हणतो. आता कॅपॅसिटर कसा तयार होतो आहे, तर 2 पॅरलल प्लेट्स आहेत आणि त्या 2 पॅरलल प्लेट्समधून सेंटरला 2 लीड्स बाहेर काढलेले आहेत. कनेक्शनसाठी 2 पॉईंट्स बाहेर काढलेले आहेत. बरोबर आहे. आणि ते 2 पॅरलल प्लेट्स हे डायइलेक्ट्रिक मटेरियलनी सेपरेट केलेले आणि ज्या प्लेट्स वापरल्या जात आहेत त्याला आपण कंडक्टिंग प्लेट्स म्हणतोय. बरोबर आहे. बोर्डवरती तुम्हाला दिसत असेल, ऑल द कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ 2 पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स सेपरेटेड बाय अन इन्सुलेटिंग मटेरियल नोन ॲज डायइलेक्ट्रिक. ज्या इन्सुलेटिंग मटेरियलने ते सेपरेट केले जात आहेत त्याला तुम्ही डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हटलेलं आहे. ओके, आता बघा, जसे तुमचे रेजिस्टरचे 2 टाईप्स आहेत त्याच पद्धतीने पुन्हा कॅपॅसिटरमध्ये 2 टाईप्स येतात. एक आहे फिक्स व्हॅल्यू कॅपॅसिटर आणि दुसरा आहे व्हेरिएबल कॅपॅसिटर. ओके, अगेन द सेम फंडामेंटल. इन केस ऑफ फिक्स व्हॅल्यू कॅपॅसिटर वी कॅन नॉट चेंज इट्स व्हॅल्यू, but in case of variable capacitor we can change its value. ओके, आता एक्झाममध्ये क्वेश्चन काय विचारला जातो, ड्रॉ द सिम्बॉल ऑफ कॅपॅसिटर किंवा डिफाईन कॅपॅसिटर विथ इट्स सिम्बॉल. ओके, तर डेफिनेशन आपण काय सांगू शकतो, द कंपोनंट हॅव्हिंग द ॲबिलिटी ऑफ स्टोरिंग इलेक्ट्रिकल एनर्जी अँड दिस ॲबिलिटी ऑफ स्टोरिंग अ चार्ज इज नोन ॲज कॅपॅसिटन्स. दॅट मीन्स the property of capacitor is called as the capacitance or the value of capacitor is called as the capacitance. Okay, बघा, आपण व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर इज कॉल्ड ॲज द कॅपॅसिटन्स म्हटलेलं आहे. आता कॅपॅसिटन्स कसं डिफाईन करणार तुम्ही, तर त्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे. कॅपॅसिटन्स इज द रेशो ऑफ चार्ज टू व्होल्टेज किंवा कॅपॅसिटन्स मे बी डिफाईन ॲज the amount of charge required to develop a 1 volt potential difference between its plates and the unit of this capacitance is farad. आता बघा, आपण काय सांगितलं, कॅपॅसिटर इज नथिंग बट 2 पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स विच इज सेपरेटेड बाय डायइलेक्ट्रिक मटेरियल, आपण असं सांगितलं आहे. बरोबर आहे. आता कॅपॅसिटन्स म्हणजे काय म्हणतो आपण, तर तुम्हाला त्या प्लेट्स चार्ज करण्यासाठी आणि त्यामध्ये 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स एवढा व्होल्टेज जनरेट होण्यासाठी जेवढा चार्ज लागतोय त्याला आपण कॅपॅसिटन्स म्हणतो. बरोबर आहे. आणि द युनिट काय आहे कॅपॅसिटन्सचं, फॅरेड युनिट आहे. इथं लक्षात, कारण की एक्झाममध्ये आपल्याला कॅपॅसिटरचं युनिटही विचारलं जातं. तर कॅपॅसिटरचं युनिट काय आहे, फॅरेड. तर कॅपॅसिटन्स इज द रेशो ऑफ चार्ज टू व्होल्टेज आणि चार्ज क्यू कॅपिटल क्यूने इंडिकेट केला जातो आणि व्होल्टेज कॅपिटल व्हीने इंडिकेट केलं जातं. सो सी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय व्ही. ओके, नाव इफ क्यू इज इक्वल टू 1 कोलम, चार्जचं युनिट कोलम असतं, V is equal to 1 volt,
म्हणजे 1 डिवायडेड बाय आन्सर 1 येतं. सो C इज इक्वल टू 1 फॅरेड. द कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज गिवन बाय. जर समजा तुम्हाला 2 पॅरलल प्लेट मधला जर कॅपॅसिटन्स काढायचा असेल तर फॉर्म्युला काय दिलेला आहे, C इज इक्वल टू एप्सिलॉन इंटू कॅपिटल A डिवायडेड बाय स्मॉल d. आता C म्हणजे कॅपॅसिटन्स, एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी, A म्हणजे एरिया ऑफ ईच प्लेट, त्या दोन ज्या कंडक्टिंग प्लेट्स आहेत पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स त्यांचा एरिया, आणि D म्हणजे त्या दोन प्लेटमध्ये असणारं डिस्टन्स म्हणजे सेपरेशन बिटवीन दी टू प्लेट्स. आता फॉर्म्युलावरून काय लक्षात येतं आहे आपल्या, C इज इक्वल टू एप्सिलॉन इंटू A डिवायडेड बाय D is nothing but capacitance is directly proportional to the permittivity and the area of the capacitor किंवा area of the each plate and inversely proportional to the distance between the two plates. Okay, now आता आपण पुढे बघणार आहोत टाइप्स ऑफ कॅपॅसिटर. बघा, this is the classification of capacitor. Like resistor, capacitor is having two types, fixed value capacitor and variable capacitor. Depending on nature of the value, fixed value capacitor is nothing but the value can be fixed, we cannot change. In case of variable capacitor, the value of capacitor we can change as per our adjustment or as per our requirements. आता बघा, फिक्स व्हॅल्यू कॅपॅसिटरमध्ये दोन टाईप्स आहेत. एक आहे इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर आणि दुसरा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक कॅपॅसिटर. इलेक्ट्रोलायटिकमध्ये दोन टाईप्स आहेत, टॅन्टॅलम आणि ॲल्युमिनियम. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये 4 टाईप्स आहे, मायका, सिरॅमिक, प्लास्टिक आणि पेपर कॅपॅसिटर. तसंच व्हेरिएबल टाईप ऑफ कॅपॅसिटरमध्ये 4 टाईप आहे, सिरॅमिक, एअर, मायका आणि प्लास्टिक. आता बघा, हे मायका, सिरॅमिक, प्लास्टिक, पेपर, एअर हे काय आहे, तर हे डाय इलेक्ट्रिक मटेरियल आहे. मग डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द व्हॅल्यू देर आर 2 टाईप्स. वन इज अ फिक्स व्हॅल्यू कॅपॅसिटर, अनदर इज व्हेरिएबल कॅपॅसिटर. सेकंडली, डिपेंड्स ऑन यूज ऑफ डाय इलेक्ट्रिक मटेरियल. तर आपण त्यामध्ये सांगू शकतो मायका कॅपॅसिटर, सिरॅमिक, प्लास्टिक, पेपर, एअर कॅपॅसिटर. ओके, आणि थर्ड वन टाईप येतो त्यामध्ये डिपेंड्स ऑन द पोलॅरिटी, पोलराइज अँड नॉन पोलराइज कॅपॅसिटर. म्हणजे काहींना ॲनोड कॅथोड प्लस मायनस पोलॅरिटी असते, काहींना नसते. ओके, आता आपल्याला पुढे डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे की प्रत्येक कॅपॅसिटरमध्ये तुम्ही कोणतं मटेरियल यूज केलेलं आहे आणि ते कॅपॅसिटरचं फंक्शन काय आहे. जसं आपण रेजिस्टरची कलर कोडिंग बघितली तसंच सिमिलरली आपल्याला कॅपॅसिटरची कलर कोडिंग स्टडी करायची. ओके, थँक्यू टू ऑल ऑफ यू. आपण राहिलेला पार्ट हा नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.